दरेवाडीच्या माई प्रतिष्ठानने केली थायलेसेमिया रुग्णास 50,000ची मदत. प्रत्येकाने रुग्णांना मदत करावी. विकास भिंगारदिवे. नगर तालुक्यातील दरेवाडी गाव येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन संस्था व माई प्रतिष्ठान यांच्या वतीने या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास भिंगारदिवे यांच्या संकल्पनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त इतर खर्चांना आळा घालून थायलेसेमियाचा रुग्ण इम्रान मुख्तार पठाण यास आज दिनांक 21 एप्रिल रोजी 50,000 रुपयांची मदत देण्यात आली. हा कार्यक्रम दरेवाडी येथील बुद्धविहार येथे संपन्न झाला. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. थायलेसेमियाचा रुग्ण इम्रान मुख्तार पठाण यास त्याच्या उत्तम आरोग्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. प्रत्येकाने आपले सामाजिक कर्तव्य समजून सर्व स्तरातील गरीब गरजू रुग्णांना सर्वतोपरी मदत करावी अशी भावना यावेळी विकास भिंगारदिवे यांनी व्यक्त केली. सामाजिक बांधिलकी जपत रुग्णास केलेली मदत पाहता सामाजिक कार्यकर्ते विकास भिंगारदिवे यांचे सामाजिक राजकीय स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी मयूर भिंगारदिवे, नवीन भिंगारदिवे, सिद्धांत भिंगारदिवे, गणेश भिंगारदिवे, सनी भिंगारदिवे, श्रेयस भिंगारदिवे, बाजीराव भिंगारदिवे, मनोज भिंगारदिवे, मुकेश भिंगारदिवे, निलेश भिंगारदिवे, सरपंच सुभाष नाना बेरड, इंजिनियर सुनील बेरड साहेब, प्रकाश गायकवाड, अशोक बेरड, ग्रामपंचायत सदस्य आकाश बडकर तसेच महिला वर्ग सर्व दरेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते. प्रतिनिधी संजय वायकर, राष्ट्रप्रथम न्यूज, अहमदनगर. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133व्या जयंतीनिमित्त जो जयंतीचा कार्यक्रम आम्ही 20 तारखेला ठेवला, तर सदर जयंतीसाठी जो खर्च लागणार होता तो खर्च आम्ही स्थगित करून जो खर्च आम्ही जयंतीसाठी करणार होतो तो खर्च आम्ही मुख्तार पठाण यांच्या गावातील मुख्तार पठाण यांच्या मुलाला थायलेसेमिया या आजाराने तो त्रस्त आहे. तर त्या आजारासाठी त्याला 15 लाख रुपयाचे गरज आहे. तर त्याच्यासाठी आम्ही जेवढी रक्कम जयंतीसाठी खर्च होणार होती ती 50,000ची रक्कम त्यांच्या कुटुंबियांना आम्ही मदत म्हणून दिलेली आहे सर्व समाजाच्या वतीने. ही मदत आम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन संस्था आणि माई प्रतिष्ठानच्या वतीने करत आहोत. एप्रिलचं औचित्य साधून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन संस्था व माई प्रतिष्ठानच्या वतीने 14 एप्रिलच्या निमित्ताने जे काही रक्कम जमा झालेली आहे त्या रकमेची फुलाची पाकळी म्हणून मुख्तार पठाण यांना, दरेवाडी गावातील मुख्तार पठाण यांचा मुलगा थायलेसेमिया या आजाराने ग्रस्त आहे. याच्या आजाराच्या निदानासाठी जयंतीचा खर्च जो होणार होता तो खर्च टाळून त्या मुलाच्या आजाराच्या निदानासाठी संबंधित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन संस्था आणि माई प्रतिष्ठान यांच्या वतीने 50,000 इतकी रक्कम देण्यात आलेली आहे. तरी या निमित्ताने मी दरेवाडी व इतर लोकांना आवाहन करत आहे की ज्या काही लोकांना मुख्तार पठाण यांच्या मुलाला ज्या थायलेसेमिया आजारासाठी 15 लाखाचा खर्च होणार आहे त्यासाठी फुलाची पाकळी म्हणून ज्या लोकांना मदत करता येईल त्या लोकांनी त्या मुलाला मदत करावी आणि त्यासाठी त्यांनी त्याचा QR कोड पण दिलेला आहे. फुलाची पाकळी म्हणून आपल्या दैनंदिन आयुष्यातून जे काही 2 रुपये तुम्हाला देता येतील ते सर्वांनी द्यावे असे मी आवाहन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन संस्था आणि माई प्रतिष्ठान यांच्या निमित्ताने मी देत आहे. धन्यवाद. आज मुलांनी 14 एप्रिलसाठी जयंतीसाठी जो काही पैसा साठवलेला होता, त्या आनंद उत्सवाचा जो काही पैसा साठवलेला होता, हा पैसा आज त्या निमित्ताने इम्रान मुख्तार पठाण यांचा मुलगा जो थायलेसेमिया या आजाराने ग्रस्त आहे, या आजारासाठी जवळजवळ 15 लाखाचा खर्च आहे. अशा या आजारपणामध्ये इतर दरेवाडी गावातील जे काही तरुण मुले आहेत या मुलांनी त्या जयंती उत्सवाचा जो काही पैसा आहे एकूण रक्कम रुपये 50,000 त्या मुलाला त्याच्या निदानासाठी, आरोग्याच्या निदानासाठी त्याला तो भेट स्वरूप देण्याचा आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तरी आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन संस्था व माई प्रतिष्ठान यांच्या अन्वये इम्रान मुख्तार पठाण यांना देण्यात येत आहे.